गुन्हा आहे, किती आरोपी अटकेत आहेत, मोडस ऑपरेंडी काय होते? आपल्याला कोथरूड पोलीस स्टेशनला 12/12/2024 या दिवशी कोथरूड पोलीस स्टेशनला CR नंबर 368 प्रमाणे संजय वागुळदे यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल होता. IT ॲक्ट सेक्शन्स 66D आणि 319 420 जुना जो आहे त्याप्रमाणे त्या गुन्ह्याचा तपास करत असताना याच्यातले काही आपल्याला अकाउंट डिटेल्स आणि काही गोष्टी आपल्याला समजल्यानंतर आपल्या कोथरूड पोलीस स्टेशनचे सर्व टीमने त्याच्यात वर्कआउट सुरू केलं. त्या सुरू केल्यानंतर पूर्वी एका याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहेत, परंतु काल परवा दिवशी आपल्याकडे नरेच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये हे 3 आरोपी आपले त्यातला एक नेपाळी आहे, बाजीराव राठोड या नावाने तो त्या ठिकाणी राहायचा आणि त्याचं नाव ओरिजिनल आहे लांछन शेर्पा, दुसरा रमेश कुमार आणि तिसरा एक भीम बहादूर म्हणून आहे. हे सर्व जे आरोपी आहेत यांच्याकडे जवळपास 7 ते 8 मोबाईल्स, खूप सारे चेकबुक्स, पासबुक, नेपाळी पासपोर्ट आपल्या या ठिकाणी मिळाले आहेत. यांची मूळच अशी आहे की याच्यामध्ये शेअर ट्रेडिंगचे ॲप्स डाउनलोड करून त्या ॲप APK फाईल ज्या आहेत त्या डाउनलोड करून नंतर त्याच्यामध्ये काही अकाउंटवर OTP ट्रान्सफर करून हे पैसे नंतर दुसऱ्या देशामध्ये चायना आणि बाकीच्या देशामध्ये पाठवत होते. याच्यामधले जे मास्टर माइंड आहेत ते बाहेरच्या देशात आहेत, परंतु हे जी मधली जी कडी आहे ते त्या कडीला पकडण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला यश आलं आहे. जवळपास ह्याच्यामध्ये 50 अकाउंट्सवरती खूप मोठे ट्रान्झॅक्शन आहेत. जवळपास आतापर्यंत आपल्याकडे एक 10 ते 12 कोटीचे ह्या जे आहेत अकाउंट्स आहेत त्याचे ट्रान्झॅक्शन आपल्याला मिळून आलेले आहेत. ही जे अकाउंट्स आहेत होल्डर्स आहेत ते वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे अकाउंट होल्डर्स आहेत. तर याच्यामध्ये ही मधली एक कडी आपल्याला तोडण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे. याच्यामधले बाकीचे जो तपास आहे अजून याच्यामध्ये आपण सायबर पोलीसची मदत घेतो आहे आणि काही टेक्निकल एक्सपर्ट जे आहेत त्यांचीसुद्धा मदत आपण ह्या गुन्ह्याचा तपास कमी घेतो आहे. किती अकाउंट्स त्यांनी केलेत आणि किती आत्तापर्यंत आपल्याकडे ह्या आपलं ते एक्स्ट्राशन सुरू आहे, याच्यामध्ये तपास सुरू आहे. जवळपास एक 50 अकाउंट याच्यामध्ये आहेत आणि जे ज्यांचे मोबाईल्स आणि जे पासबुक्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही कमिशनवरती त्यांना ते हायर केलं होतं आणि त्यांना काही पैसे त्यांना देत होते. त्यांचे मोबाईल्स आणि त्यांचे पासबुकसुद्धा या ठिकाणी येऊन, कारण त्यांच्या ह्याच्यावरती ते OTP यायचे, त्या APK फाईल्सवरती OTP फक्त दुसरे माणूस तो ऑपरेट करायचा. यांचं काम एकच होतं की हे OTP ही जी नेटवर्क आहे आणि हे मोबाईल चालू राहून की जेणेकरून की नेटवर्क बंद पडू नये म्हणून हे या ठिकाणी हॉटेलमध्ये आपल्याकडे बसले होते. त्यांना आपल्या माहितीनुसार त्यांना आपण अरेस्ट केलेलं आहे. पुढचा तपास आहे तर आपण सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करत आहोत, परंतु ह्या मॅटरमध्ये ऑलरेडी 2 गुन्हे, एक बंगलोर पोलीस आणि एक मुंबई पोलीसमध्ये सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. तिकडे पण नंतर ते वर्क करून घेतील. सर, जे आरोपी आहेत ते रेकॉर्डवरचे आहेत का? कुठं कुठं त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत? याच्या आधी त्यांचा काही रेकॉर्ड आढळले का साहेब? आता ह्याच्यामध्ये 2 गुन्हे ऑलरेडी आपल्याकडे दाखल आहेत, एक बंगलोर सिटी आणि नंतर वेस्ट रिजन सायबर पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी ते गुन्हे दाखल आहेत आणि आपल्याकडे कोथरूड पोलीस स्टेशनला. परंतु ज्यांचे अकाउंट आपण फ्रीज केले असे 50 अकाउंट्स आहेत, म्हणजे 50 ठिकाणी ऑनलाईन कंप्लेंट आलेल्या आहेत नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलला. ही खूप त्याच्याप्रमाणे त्याप्रमाणे खूप कमी गुन्हे दाखल आहेत, परंतु हे 50 ठिकाणी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. तर ते काही लोकांनी सायबर कंप्लेंट केल्यानंतर ते ॲटोमॅटिक ते अकाउंट फ्रीज होतात. ते असे जवळपास आपल्याला 50 अकाउंट्स मिळालेले आहेत. ते 50 ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात वेगवेगळ्या राज्यामध्ये. किती पैशांचा अपहार झाला आहे? आता ह्याच्यामध्ये जी ओरिजिनल तक्रार आहे ती त्याच्या शेअर ट्रेडिंगमध्ये त्याला त्या टेलिग्रामहून जवळपास 68 लाख त्याचा जो आहे त्याची अमाऊंट गेलेली आहे आणि हा जो व्यक्ती आहे ते वेल नोन आहे आणि त्याची स्वतःची पण एक कंपनी आहे MIDC. तर अशा व्यक्तीची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आणि अशा प्रकारचे कुठल्याही जे APK फाईल असतील किंवा टेलिग्रामवरून कुठल्याही नागरिकांनी याच्यामध्ये बळी न पडता पूर्ण गोष्टीची शहानिशा केल्यानंतरच ह्या गोष्टी कराव्यात, जेणेकरून भविष्यातला होणारा जो लॉस आहे, आर्थिक लॉस, मेंटल हॅरॅसमेंट, ह्या गोष्टी टाळता येऊ शकतील. तर शेअर मार्केटचा प्रकार समजा, शेअर मार्केटमध्येच गुंतवणुकीसाठी फोन यायचे. बरोबर, शेअर मार्केटमध्येच गुंतवणुकीसाठी फोन यायचे आणि यांना माहीत नाही की आता हे लोक जे आहेत बदले यांना कमिशन काय मिळत होतं, परंतु जे मेन यातला पैसा आहे तो बाहेरच्या कंट्रीमध्ये पण जातो आणि याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा प्रकार होऊ शकतो. इथले पैसे बाहेरच्या देशामध्ये जाऊन दुसरा, तिसरा, चौथा व्यक्ती कोणी तो ऑपरेट करत आहे.